नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सोलकढी. ओलं नारळ, आमसूल, नारळाचं पाणी, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, मीठ, कोथिंबीर आणि पुदिना. आमसूल भिजवून घ्यायचं. मीठ चवीनुसार टाकायचं. यात आता थोडंसं पाणी टाकून पूर्ण बारीक करून घ्यायचं. आता आपण हे सगळं मिश्रण एका भांड्यात काढून घेऊ. असं करून 2 ते 3 वेळेस त्याला पाणी घालून चांगलं त्याचं नारळाचं दूध काढून घ्यायचं. असं दूध यात परत थोडंसं पाणी घालून परत आपण हे वाटण करून घ्यायचं. यात आपण परत हे सगळं मिश्रण पाणी घालून परत वाटून घ्यायचं आणि परत त्याचं दूध हे करायचं. हे आपलं 2 वेळेस फिरवलेलं परत नारळाचं दूध, त्यात आपल्याला हे उरलेलं नारळाचं पाणी टाकायचं होतं ना, तर ते नारळ पाणी पण टाकून घ्यायचं. त्याच्यात हे आमसूल आहे ते भिजवलं होतं आपण, ते आता गाळून त्यात टाकून द्यायचं. त्यात हे आमसूलचं पाणी टाकून घ्यायचं. त्यात कलर येण्यासाठी बीटचा वापर पण आपण करू शकतो. ऑप्शनल आहे. जर रिअल कलर पाहिजे असेल तर आमसूलचा हे चांगलं दाबून चांगलं त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं. आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं. असा आपला सोलकढीचा कलर आलेला आहे. त्यात लोक बाहेर फूड कलर यूज करतात. बीट टाकल्यावर रेड कलर येतो. हा पुदिना आपण घेतलेला, थोडीशी कोथिंबीर, त्यात थंड होण्यासाठी आईस क्यूब टाकायचे. ही झाली आपली तयार सोलकढी. ही झाली आपली सोलकढी तयार. आता ही आपण सर्व करायची. मस्त आमसूलमुळे त्याला असा मस्त छानसा कलर आला आहे. बीट टाकलं तर अजून छान कलर येतो. त्यात पुदिना असल्यामुळे त्याची छान चवही लागते.